बाबा वाट बघतोय, हा अजून आवरत नाहीये. सोहम, आवर लवकर. आलो आलो. हॅलो सोहम, सॉरी झाडू. बाबा, एक प्रश्न आहे. एखाद्या माणसाला आपला पाय लागला तर आपण त्याच्या पाया पडतो, पण झाडूला पाय लागला तरी पाया पडायचं? त्यात सुद्धा देव असतो का? बस. एखाद्या माणसाला आपला पाय लागला तर आपण त्याच्या पाया पडतो. त्याने काय होतं, त्या माणसाला कळतं की आपला पाय मुद्दामून नाही, चुकून लागला. पण झाडू? अरे निर्जीव वस्तूंना बोलता कुठे येतं. तसं पुस्तकाला आपला पाय लागला तरी आपण पाया पडतो, कारण पुस्तकामुळे आपल्याला विद्या मिळते. करेक्ट. पुस्तकं आपल्या मनातला अज्ञानाचा अंधार दूर करतात. तसंच आहे, केरसुणी आपल्या घरातला कचरा धूळ साफ करते आणि लक्ष्मीला यायला जागा येते. ओके ओके. अजून काही प्रश्न? नाही. आणि हे बघ, फुलं, अक्षता, हळद, कुंकू, साळीच्या लाया सगळं व्यवस्थित ठेवलंय. अगं बाई, सांडलं का? कमला, हे एवढं नंतर पुसून घेशील. हा कमला मावशी, कापूर? किरसुणी? अरे, तू आणणार होतास. आणलीच आहे, घेऊन ये. तुम्ही तो प्रसाद दाखवताय ना, त्याच्याबरोबर याचा पण नैवेद्य. बाबा, आई, हो आपण दरवर्षी झाडूची पूजा करतो, हो. पण एक गोष्ट कायम विसरतो. कोणती? आपण झाडू मारणाऱ्या माणसालाच विसरतो. आपण कमला मावशीला ओवाळूया. त्याच नात्याकडं नव्यानं बघता आलं की प्रत्येक क्षण होतो नवा आणि जिव्हाळा होतो निरंतर. रांझेकर रिअल्टी, नाविन्य निरंतर.